सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज आपला हा 7वा दिवस आहे। या निरूपणाचा 7वा दिवसाबरोबरच ते आता यात नाही दिसलं म्हणजे बरं। सकाळचं सत्र आहे आज आपलं। झाले बोलता बोलता आपले 7 दिवस होऊन गेले, आपल्याला कळालं पण नाही, समजलं पण नाही। सुरुवात होते आपली, सुरुवात होते आणि बोलता बोलता 10 दिवस निघून जातात। आपल्या जीवनाचं असंच आहे। जन्माला येतो मनुष्य, 5-10 वर्ष आपले लाड असतात। एकदा शाळेत टाकले का शाळेची जबाबदारी, परीक्षेचं टेन्शन, 10वीत पास झालो करिअरचं टेन्शन, मग डिग्रीचं टेन्शन, मग लग्नाचं टेन्शन, लग्न झाल्यावर टेन्शनच घरी। मग मुलं, जबाबदारी आणि कुठं दिवस निघून जातात कळत पण नाही। आपण म्हणतो काय फटाफट दिवस जातात। फटाफट दिवस घालवले कोणी? आपणच घालवले। ही जाणीव होणं अत्यंत गरजेचं आहे आणि परमेश्वराने ही जाणीव करून दिलेली। त्याच्यासाठी सुंदर परमेश्वराने आपल्याला सावध पण केलेलं आहे। जोची अवसर विषया तोची ब्रह्म। ज्या वेळेस आपण या विषयात रमलेला असतो, करिअर, शिक्षण, संसार, जबाबदारी, याच वेळेस ब्रह्मविद्याशास्त्र होण्याची संधी असते, त्याच वेळेस करण्याची संधी असते। परंतु त्यावेळेस आपल्याला वेळ नसतो। करू होईल आणि मग त्यानंतर एक विशिष्ट वय निघून जातं, वेळ निघून जाते। आपण तो लीळा आठवत नाही, स्मरण करावं असं वाटत नाही, वाचन केलं तर लक्षात राहत नाही। अशा बऱ्याच तक्रारी आपण आपल्याला सांगत असतो, साधू संतांना सांगत असतो, देवाला सांगत असतो। परंतु ती वेळ ज्यांनी पकडली त्याला देव पकडता येईल। शारीरिक क्षमतेबरोबर बौद्धिक क्षमता एक कमी होत असते। ती बौद्धिक क्षमता कमी झाली, हिंमत कमी होते। ती हिंमत कमी झाली, बाहेर पडण्याची ताकद आपली कमी होते। आपली नकारात्मक विचारधारा त्यावेळेस परत वरती येत असते आणि मग 10 गेले 5 राहिले, मला कोण सांभाळील, घरचेच सांभाळून नाही राहिले, बाहेर गेल्यानंतर कोण सांभाळील, मग तिथं माझे लाड कोण करेल, मला वेळेत चहा कोण देईल, तिथं झोप येईल का, अनेक प्रश्न आपल्याला निर्माण होतात। वास्तविक हे प्रश्न निर्माण नाही व्हायला पाहिजे, पण कोणाला होतात आणि कोणाला नाही होतात ते संशोधन जर केलं तर आपल्या लक्षात येईल। ज्यांनी विशिष्ट वेळेमध्ये वयामध्ये शास्त्राला वेळ दिली त्याच्या मनात हे प्रश्न येत नाही। तो तर आपल्याला देव मिळवायचा आहे, सुखाने देव थोडी मिळणार आहे। देव मिळवण्यासाठी आपण जाणार आहे, तर मग आपल्याला कसं काय केव्हा कुठं सांभाळील नाही, जे भेटेल ते भेटेल, कारण देव भेटला पाहिजे। आजच्या सुखापेक्षा उद्याचं सुख त्याला जाणवत असतं कितीतरी मोठं आहे, आणि आजच्या दुःखापेक्षा उद्याचं दुःख कितीतरी मोठं आहे याला त्याला समजलेलं असतं। म्हणून त्याच्या मनातली भीती निघून गेलेली, निर्भयपणा त्याच्यामध्ये आलेला आहे। आणि हा निर्भयपणा आला का तो म्हणतो मग मला देव भेटणार असेल तर मी कसाही राहील, कुठेही राहील, काही खाईन, मीठ मिरची खाईल, नाही भेटली देवाने तर भिक्षा मागायला लावली, दिली तर दिली भिक्षा, नाही दिली तर नाही भिक्षा, परंतु मला देव मिळवायचा। म्हणून आपणही संसारात राहत असताना असा विचार केला पाहिजे की आपल्याला देव भेटला, देव कळाला, देव समजला, देव जाणवला। खूप मोठी अभिलाषा न करता, खूप मोठ्या इस्टेटीच्या पाठीमागं न लागता, एक आपलं कौटुंबिक जबाबदारी जी बी ड्युटी आहे ती पार पडत असताना आपण त्यात वाहून जाऊ नये, त्यात आरी जाऊ नये। आपली ही जीवनाची जी वेळ आहे ही निघून जाऊ नये। जसं आहे तसं राहू, गरिबीत राहू, मीठ मिरची खाऊ, परंतु देवाला प्राप्त करू। ही भावना जर तुमच्यामध्ये निर्माण झाली
तर तुमची इच्छा जरी नसेल तरी देव तुम्हाला जे द्यायचं ते देणारच आहे. कर्मवश तर आहेच आहे, पण परमेश्वर अनार्जित दाता आहे. म्हणून दैवराटीतला एखादा छोटासा जाणीवेतला नामधारकसुद्धा व्यवस्थित राहतो. त्याच्या दुःखात, अडीअडचणीत, प्रॉब्लेम्समध्ये त्याच्याबरोबर देव असतो, म्हणून ती स्वस्थता त्याच्यामध्ये असते, एक निर्भयता त्याच्यामध्ये असते. म्हणून देव समजला पाहिजे, देव जाणवला पाहिजे, देव कळाला पाहिजे. ज्याला हा देव कळाला ना, त्याच्या मनात असे प्रश्नच निर्माण होत नाही. ज्याला देव कळाला नाही त्याच्यात हजारो प्रश्न असतात, हजारो. कसं होईल, काय होईल, बरेच प्रश्न त्यात असतात. आणि म्हणून तो बाहेर पडण्याची शक्यता तर नसते, पण संकल्प सोडण्याची सुद्धा धाडस करत नाहीत. प्रश्न आहे तब्येत, वातावरण, प्रवास आपल्यासारखं. त्याच्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जाणीवेच्या, परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या अभिलाषेच्या किंवा अहेतुक म्हणजे परमेश्वर प्राप्तीचीच इच्छा असणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये जर आलं तर त्याच्या मात्र प्रश्न पडत नाही. परमेश्वराने अनादीचे 4 पदार्थ सांगितले, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. यातला जीव पदार्थ आपण बघतो आहे. अनादी अविद्युक्त असलेला हा जीव, त्याच्यामध्ये विकार आहे, अन्यथा ज्ञान आहे, अज्ञान आहे, जीवत्व आहे, मूळ विद्या आहे, त्यातून निर्माण होणारे विकार, विकल्प, स्वभाव आहे. आणि त्यातूनच पुढे जाऊन आपण काल बघितलं, आलिंबन आपण कशाचं करून घेतो. त्या आलिंबनातून परमेश्वर प्राप्तीची जी आस आहे ती आपली तुटून जाते. त्या आलिंबनात वेळ कुठं जातो निघून समजत नाही. कारण कलियुगी 100 वर्षाचं आयुष्य, त्याच्यामध्ये 50 वर्ष आपले झोपेतच जातात. 25 वर्ष शिक्षण, करिअरच्या मागे लागतात. राहिलेले 25 वर्ष, तेही 100 वर्ष जगलो तर राहिलेले 25 वर्ष जबाबदारीत जातात. आपल्या हातात काही राहतच नाही, फटाफट दिवस निघून जातात, काही राहत नाही. आपल्या हातात एकच आहे की आपल्याला परमेश्वराने सृष्टी निर्माण करून या महाराष्ट्रात जन्माला आणलं, गंगा तीरावरती आणलं, बोध दिला, जीवदेवता, प्रपंच आणि परमेश्वराचं ज्ञान दिलं, कार्यकारण स्वरूप लक्षण समजला. आणि त्याद्वारे आता आपल्यामध्ये बदल घडून परमेश्वराची प्राप्ती करणं हे आपल्या हातात आहे. मात्र सांसारिक गोष्टी आपल्या हातात नाही. आपण काहीतरी ठरवलेलं वेगळं असतं, होतं वेगळंच, काहीतरी करायला जातं वेगळं, काहीतरी दुसरंच होतं. हे आपल्याला अनुभव नेहमीचे असतात, दररोजचे असतात. म्हणून आपण यातून बाहेर पडण्यासाठी जीवाचे दोष परमेश्वराने आपल्याला सांगितलेले आहे. आणि हे दोष आपण जर जसे आहे तसे जर समजून घेतले तर धर्म खूप सोपा आहे. बऱ्याच लोकांच्या तक्रारी असतात की मला जनरल नॉलेज आहे बाबा धर्माचं थोडं, पण सूत्रपाठ नाही, लीळाचरित्र नाही, लक्षात येत नाही, वेळ भेटत नाही, वेळ निघून गेली, परत मी स्मरण करतो, चिंतन करतो. काही हरकत नाही. आपल्याला खूप मोठं ज्ञान असायला पाहिजे असं काही आवश्यकता नाही. तुम्हाला सूत्रपाठच आलं पाहिजे, लीळाचरित्रच पाठांतर पाहिजे, स्मृतीस्थळच पाहिजे किंवा स्थळाच्या पोथ्यात अभ्यासल्या पाहिजे असं नाही. हे जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर ही 4 पदार्थाचं कार्यकारण स्वरूप लक्षण समजून घेतल्यानंतर जीव हा पदार्थ जर तुम्ही समजून घेतला, फक्त जीव हा पदार्थ, काय करायचं आहे, माझ्यामध्ये काय आहे, मला काय बदल करायचा आहे, काय सोडायचं आहे, काय धरायचं आहे, काय वाढवायचं आहे, काय कमी करायचं, हे जरी समजलं तुम्हाला, तुमच्यातले दोष तुम्ही काढून टाकले. जसं तुम्ही ते गहू निवडतात, तांदूळ निवडतात, काय करतात नेमकं, एक खडा बाहेर काढतात ना, त्यातले खडे ते खाण्यात यायला नको, आपलं जेवण खराब व्हायला नको. तसे आपल्या जीवनामध्ये असलेले खडे ते मग अविद्यायुक्त जीव असल्यामुळे ते खडे आहेच, अनंत दोष आहेच, आलिंबन आहेच. जे आपले दोष आहे ना ते आपल्या जीवनातले खडे आपल्याला काढता आले पाहिजे. त्यातून आपण दूर झालो पाहिजे. एवढं जरी जमलं तरी परमेश्वराला प्राप्तीला आपण जाऊ शकतो. खूप अवघड विषय नाही. खूप मोठं ज्ञान आलं पाहिजे, कोणाला तरी सांगता आलं पाहिजे, तत्त्वज्ञान समजलं पाहिजे, अशातला काही भाग नाही. बरेचसे लोक यात अडकलेले, बाबा दीक्षा घ्यायची इच्छा आहे पण काहीच समजत नाही, काहीच कळत नाही, मग दीक्षा घे. काही समजायचं आणि काही कळण्याचा विषयच नाही. दीक्षा घेणं हेच समजणे, त्याग करणं हेच समजणे नाही. मग कोणी विचारलं तर कोणी विचारत नाही, कोणाला वेळ आहे इथं,
साधू झाल्यानंतर कोणी जरी विचारलं तर एक पॅटर्न आहे, 2 4 5 10 प्रश्नाच्या पलीकडं आजपर्यंत मला कोणी विचारलं नाही आणि तेवढ्यापर्यंत कुठे जातही नाही. संसारातच फक्त विडा कसा ठेवू, खेटी कोणत्या देवाच्या घालू, ही अडचण आली कोणतं पारायण करू, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही विचारते लोक. खोलात आजपर्यंत जातच नाही, कारण संसारातले लोक काय विचारणार, संसारातलंच विचारणार. आणि आपण संसार करून आलेलो ते आपल्याला माहीतच आहे, त्यात विशेष काय. बरी विचारलं नाही सांगता आलं तर नाही बाबा सांगता येत, मला तेवढं ज्ञान नाही, नॉलेज नाही, मी देवासाठी अनुसरलो आहे, मला काही कळत नाही. उलट जाणून नेणे तोच सुदैव. सर्व कळतंय समजतंय पण मला काहीच येत नाही, मला काहीच समजत नाही असा म्हणणारा सुदैव राहतो, म्हणजे तो भाग्यवान राहतो. आपल्याला तर काही येत नाही आणि थोडंसं येतं आहे तर तरी कितीतरी येतं आहे दाखवण्याचा प्रयत्न, ही अभिलाषा आहे, हा स्वार्थ आहे आपला, मिळून घेण्याचा स्वार्थ आहे. त्याच्यामुळं देवाने सांगितलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सूत्रातून आहे, परंतु त्या सूत्रापर्यंत आपण गेलो पाहिजे. त्या सूत्रापर्यंत जाणं म्हणजे परमेश्वराजवळ जाणं, त्या तत्त्वज्ञानात जाणं म्हणजे परमेश्वराच्या जीवनात जाणं. परमेश्वराचा नजर आपल्यावर पडली पाहिजे. याच्यासाठी त्या रेंजमध्ये राहण्यासाठी आपल्याला परमेश्वराचे तत्त्वज्ञान अभ्यासून घ्यायचं. काही गरज नाही खूप मोठ्या ज्ञानाची. सत्संग चालू राहतात, कुठंतरी काहीतरी जाऊन ऐकलं. आज आता कितीही माणूस सोपा सरळ साधा राहिला तरी मोबाईल असतोच असतो. मोबाईलमध्ये यूट्यूब असतात. आता मला जे फोन येतात 76 वर्षे 80 वर्षे 82 वर्षे अशा वयस्कर माणसांची येतात. काही रिटायर झालेले, घरीच बसलेले, त्यांनी दीक्षा घेतलेली, काहींनी दीक्षा घेतलेली आहे. त्यांचा माझा कॉन्टॅक्ट तुम्हाला सांगितलं काल, कोणता बाबा आपला प्रगट झाला, यूट्यूब बाबाच्या माध्यमातून हे सारं आपल्याला ऐकायला येतं. परमेश्वराने तो निर्माण केलेला आहे. त्यांना माहिती आहे परमेश्वराला की या 21व्या शतकाकडं हा प्रवास चालू असताना माझा भक्त, त्याला वेळ नसणार आहे, वाचण्याची आवड नसणार आहे, मोबाईल त्याच्या हातात असणार आहे. आणि हा मोबाईल हातात असून उपयोग काय, तर मग त्यांनी यूट्यूबला जन्म दिलेला आहे, देवाने दिलेला आहे. सगळे ज्ञान, सगळे विज्ञान परमेश्वराच्या ह्या स्वतःच्या ओळखीमध्ये व्याख्येमध्ये सगळे ज्ञान आणि सगळे विज्ञान. म्हणजे विज्ञान काय, परमेश्वर आहे, परमेश्वराची ती शक्ती आहे. हा मोबाईलसुद्धा परमेश्वर निर्मित आहे. त्याच्यासाठी एखाद्या व्यक्तीनं हट्टास केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे, संशोधन केलेलं आहे. ते संशोधन एखाद्या देवतेच्या माध्यमातून त्यांनी प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. देवता तर काही देऊ शकत नाही, देवता नित्यबद्ध आहे, मग देतो कोण. हे सर्व काही परमेश्वर निर्मित आहे, सगळे विज्ञान. त्यामुळं आश्चर्य वाटायचं काहीच कारण नाही. विज्ञान किती होते, सॅटेलाईट तयार होऊ द्या, चंद्रावर जाऊ द्या, मंगळावर जाण्याची तयारी ठेवू द्या, सर्व परमेश्वर निर्मित आहे. जी जी परमेश्वराची प्रवृत्ती, जी जी परमेश्वराची कट, तेच निर्माण होणार आहे. जोपर्यंत परमेश्वराची कड निर्माण होत नाही तोपर्यंत काहीच निर्माण होणार नाही. एवढं विज्ञान पुढं गेलं, रक्त नाही बनू शकलं, अजून हृदय नाही बनू शकलं, बनवलं तरी ते सक्सेस नाही झालं. किडनी नाही बनू शकले कृत्रिम. अजून एका माणसाची दुसऱ्या माणसालाच किडनी देता येते. लिव्हरचंही तसंच आहे, डोळ्याचंही तसंच आहे. एका माणसाचे दुसऱ्या माणसाला डोळे देता येतात. कानाचंही तसंच आहे. एखादा मुलगा जर बोलता येत नसेल तर त्याला वाचा परत आणण्याचं विज्ञान अजून डेव्हलप झालेलं नाही आहे. पण परमेश्वराच्या सन्निधानात असे तरी कितीतरी होते. ते सामर्थ्याचं कार्य आहे. म्हणून आपल्याकडं जे आहे ते खूप मोठं आहे, याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. खूप मोठ्या ज्ञानाची ती आस ठेवून आपण परमेश्वराला जर दूर करत असेल तर मात्र चुकीचं आहे. म्हणून जीव पदार्थ जर तुम्ही समजून घेतला तर सारंच समजून घेतलं. जीव कळाला, सारं कळालं. तुमच्यातले दोष तुम्हाला कळाले, परमेश्वर भेटला. ते दोष काढण्यासाठी जी प्रॅक्टिस करतात, जो प्रयत्न करतात, ते तुम्हाला जमलं, सारं जमलं. बघा आपल्या भगिनी मुली आहे, त्या मुली मोठ्या होतात, 10वीत 11वीत 12वीत जायला लागतात. तोपर्यंत आई काही सांगत नाही की बाबा तुला परक्याच्या घरी जायचं आहे, स्वयंपाक करावा लागेल, चपात्या करावं लागेल, भांडे घासावं लागेल, कपडे धुवावं लागेल. ती नंतर आई ट्रेनिंग द्यायला सुरुवात करते. सुरुवात कुठून करते आपण विचार करा. पहिले तर ते पाखडायचं काम, साफसफाईचं काम, डायरेक्ट स्वयंपाक बनवतात शिकवतात का तुम्ही? नाही. ते कपडे भिजत कसे घालायचे, धुवायचे कसे, ते वाळत टाकायचे कसे, पिळायचे कसे, म्हणजे कपड्यातली घाण काढायला पहिले शिकवतो आपण. भाजी निवडताना म्हणजे घाण बाजूला काढतो, चांगली भाजी निवडायला शिकवतो.
गिरणीमध्ये गहू न्यायचे दळायला, पहिले आपण दगड काढायला शिकवतो. थोडक्यात आपण आपल्या मुलामुलींना नकारात्मक ज्या गोष्टी आहेत त्या सांगून त्या साफ कशा करायच्या हे शिकवतो. परमेश्वराने आपल्या जीवनात असंच केलेलं आहे. परमेश्वराच्या प्राप्तीची आस निर्माण झाली का परमेश्वराने हेच सांगितलं आहे का तुमच्या जीवनातले दोष हे जे खडे ते बघा आणि ते निवडायला सुरुवात करा, ते बाहेर टाकायला सुरुवात करा, ते फ्लश करा, काढून टाका जीवनात. जोपर्यंत ती घाण आपण बाजूला काढत नाही तोपर्यंत आपण स्वच्छ होत नाही. जोपर्यंत खडे बाजूला काढत नाही तोपर्यंत तो तांदूळ असेल, गहू असेल, तो खाण्या इतपत योग्य होत नाही. भाजी आणल्यानंतर डायरेक्ट लगेच आपण बनवत नाही, ती निवडतो. मग ती फ्लावर असेल, कोबी असेल, मेथी असेल, कोणतीही भाजी घ्या, ती साफ करतो, क्लीन करतो, पाण्यात धुतो आणि मग ती खाण्यायोग्य करतो. तसंच आहे आपल्याला धुवायचं आहे आपल्या ह्या परमेश्वराच्या ब्रह्मविद्याशास्त्राच्या पाण्यामध्ये. त्या पाण्यातून आपण स्वच्छ केलं स्वतःला की परमेश्वर प्राप्त झाला. इतका सोपा आणि सरळ विषय आहे. खूप मोठ्या ज्ञानाचा, खूप मोठ्या तत्त्वज्ञानाचा, खूप मोठ्या स्थळातल्या पोथीत जाऊन मग कळेल मग दीक्षा घ्यायची असं काही नाही. भ्रम झालेले लोकांना. माझ्या दीक्षेच्या अगोदर एक व्यक्ती मला भेटली, म्हणे भाऊ तुम्ही दीक्षा घेणार आहे, मला कळालं. म्हटलं हो घेणार आहे. मग तुमचा सर्व अभ्यास झाला का म्हणे. म्हणलं नाही झाला. म्हणे मग तुम्ही दीक्षा घ्यायची कशी काय डेअरिंग करून राहिले. म्हणलं आता दीक्षा घेतल्यानंतर अभ्यास करायचा असतो, दीक्षेच्या अगोदर अभ्यास करायचा नसतो, दीक्षेच्या अगोदर अभ्यास होत नसतो. म्हटलं शाळेत गेल्यानंतर ते शिक्षक अभ्यास देतील, त्याच्यानंतर करतील, त्याच्यानंतर प्रयोग करतील, त्याच्यानंतर प्रॅक्टिस होईल. भ्रम आहे लोकांना. एका भगिनीने मला विचारलं की बाबा मला दीक्षा घ्यायची इच्छा आहे परंतु माझे 5 स्थळं अजून झालेच नाही, मी सूत्रपाठ माझं अजून पाठांतरच झालं नाही. म्हटलं तुला काही करायची गरज नाही, दीक्षेसाठी काही लागत नाही. कोणी साधू विचारणार नाही तुझं सूत्रपाठ पाठ आहे का, 9 प्रकरण पाठ आहे का, तुला वाचता येतं का, तुला लिहिता येतं का, कोणी विचारणार नाही. आपल्याकडं ही जी परीक्षा आहे ना दीक्षेची ती डायरेक्ट पास केल्या जाते. म्हटलं गव्हर्नमेंटचा रूल आहे बघा, 1ली ते 8वी मुलाला नापासच करता येत नाही, पास. त्यांनी पेपर किती लिहिला आहे, काय लिहिलं आहे याच्याशी काही मतलब नाही. तशी दीक्षा ही आपली अशी आहे का बिना परीक्षेची. तुम्ही आत्ता म्हणले ना तर लगेच 0 मिनटात काय म्हणणं इच्छा, लगेच 0 मिनटात घरी जायची सुद्धा गरज नाही. का काकासाहेब, लगेच काय फक्त टोपी टाकायची, वरतून लुंगी घालायची, शर्ट नियर टाकला, प्रायचित्त करून घेतलं, देवासमोर विडा ठेवला, प्रार्थना केली, सुपारी ठेवली का देवा आता मी तुझा तू माझा, झाली दीक्षा. परीक्षा नाही, पेपर नाही, ऑनलाईन फॉर्म नाही, कोणी विचारत नाही, 5 पैसे लागत नाही, खर्च लागत नाही, खूप मोठा डामडोल कार्यक्रम, बँजो बँड असं काहीच लागत नाही. अनंत जन्माच्या अनंत सृष्टीची नालायकी त्या दीक्षेच्या माध्यमातून आपल्याला काढायची आपल्या जीवनातून. मग ती बँड लावून सांगायचं का मी नालायक आहे, चला आता बँड लावून. अनंत जन्मात अनंत सृष्टीत मी काय केलंय बँड लावून सांगायचं लोकांना. त्या दिवशी दुःख असलं पाहिजे, प्रायचित्त असलं पाहिजे, परमेश्वराची आठवण असली पाहिजे. माझ्या जीवनाच्या एक विशिष्ट स्टेपला, विशिष्ट अवस्थेला मी आता पोचलो. ती परीक्षा द्यायला निघालो. परीक्षा देणारा माणूस, मुलगा मुलगी शाळेत जाताना परीक्षा आहे बघा ते किती टेन्शनमध्ये राहतं. असं कधी पाहिलं आहे का तुम्ही का मुलांची शाळाच्या वेळेस पेपर चालू झाले, बोर्डाचे, 10वीचे 12वीचे इंजिनिअरिंगचे जे बी आहे, आणि मुलांना मग बँड लावून मिरवणूक नेलं आहे. त्यांनी किती अभ्यास केलेला असला तरी त्याला टेन्शन असतं, बर्डन असतं, पेपर देईपर्यंत, निकाल येईपर्यंत. म्हणजे आपण ही परीक्षा जीवनाची द्यायला निघालो, किती टेन्शन पाहिजे आपल्याला. आपल्याला टेन्शनच नसतं. बँड लावून, मोठे मोठे कार्यक्रम घेऊन, हळद बिळद लावून आपण आपला तो उत्सव साजरा करतो. आचार्यांनी तो उत्सव नाही साजरा केला, माईमभटांनी नाही केला, बाईसांनी नाही केला. बाईसांनी काय केलं, फक्त उंच आसनावर बसलेल्या होत्या बाईसा, उडी मारली, डायरेक्ट पडल्या देवाच्या श्रीचरणी, भेटलं प्रेम, झाली दीक्षा. काही केलं का. ही कृती आपल्याला करायची. आपण उच्च आसनावर आहे, अज्ञानाच्या, अन्यथा ज्ञानाच्या, जीवत्वाच्या या दोषाच्या उच्च आसनावर बसलेलं आहे. आपल्याला जमिनीवर यायचं आहे, खाली यायचं. आपल्या डोक्यात जी हवा घुसली ना ती हवा काढून टाकायची. तीच दीक्षा असते, तोच अनुसरण असतं, तेच परमेश्वराला प्राप्ती असते.
पण आपल्या डोक्यात काय हे आपल्याला माहीत नाही, आपल्या जीवनात काय हे आपल्याला माहीत नाही. म्हणून आपल्या साऱ्या अडीअडचणी आहे. आपण आता जीवाचे दोष बघत आहोत आणि हे जीवाचे दोष बघत असताना काल आपण एक तत्त्वचं चिंतन केलं आणि ते तत्त्व काय आहे की आपण जेव्हा दुसऱ्याविषयी जो विचार करतो तोच विचार त्याच्या मनात आपल्याविषयी असतो. हे लक्षातच ठेवायचं. माझ्या मनात कोणाविषयी काहीतरी चुकीची गोष्ट आली का समजायचं त्याच्या मनात आहे म्हणून माझ्या मनात आली, आणि त्याने असा विचार करायचा का याच्या मनात आली म्हणून माझ्या मनात आली. इतकं सोपं आहे. माझ्या मनात कोणाच्या विषयी जर वाईट चुकीची गोष्ट आली ना, पहिल्या दिवशी सकाळी तीच चेक करायची, गाडी काढायची, किक मारायची, त्याच्या घरी पोचायचं, दंड दो. काय आपलं माझ्या मनात तुझ्याविषयी असं असं आलं, तुझ्या मनात माझ्याविषयी असं असं आलेलं असेल म्हणूनच आपण मिटून टाकू. हा संवाद करून ती गोष्ट काढून टाकू. हे जीवनातले खडे काढण्यासारखे. आपल्या मनात दुसऱ्याविषयी आदर असेल तर त्याच्या मनात आपल्याविषयी आहे. आपल्याला दुसऱ्याशी चांगलं बोलायचं वाटत असेल तर तो आपल्याला चांगलं बोलणार आहे. पेरलं तर उगवतं आणि जे पेरलं तेच उगवतं. हा निसर्गाचा नियम आहे. कोणतंही रोप लावा, कोणतं तरी झाड लावा. तुम्ही आंब्याचं झाड लावलं, चिंच थोडी येणार. जे लावलं तेच उगणार आहे. जे लावलं त्याला तेच फळ येणार आहे. जे लावलं तेच मोठं होणार आहे. तेच आपल्या उपयोगी लागणार आहे. म्हणून आपण संत सामुग्रीचं झाड लावायचं की असंत सामुग्रीचं झाड लावायचं, हे जर आपण समजून घेतलं, जाणून घेतलं तर खूप अवघड धर्म नाही, खूप अवघड तत्त्वज्ञान नाही. जीव जीवा उरले असती हे तत्त्व आपण शेवटचं बघितलं आणि त्याच्या पुढं आपल्याला जायचं आहे. जीव स्वार्थपर असल्यामुळे आपल्या जवळचे तो कोणालाच देण्याची प्रवृत्ती ठेवत नाही, देण्याची तयारी त्याची नसते, आणि दुसऱ्यांनाही तर आपल्यालाही तो या बाबतीत सोडत नाही. दुसऱ्यांना म्हणजे दुसरे परके, आपले ओळखीचे नाही, नातेवाईक नाही, संबंधीय नाही, त्यांना तर देण्याचा विषयच नाही. पण जे आपले त्यांना पण आपण काही देत नाही, त्यांच्यापासून पण आपण लपवतो, त्यांच्यापासून पण वंचक करतो. हे पुढं येणार आहे. हा भाव आहे आपला. मग आपल्याला म्हणायचं कोणाला? आपला कोणीच नसतो. आपण आपले असतो, कारण प्रत्येक गोष्ट आपली आपल्याला माहीत असते. कोणा साऱ्या दुनियापासून का लपवा, तुमच्यापासून तुम्ही काही लपू शकत नाही, आणि तुमच्या जीवनातली गोष्ट परमेश्वरापासून काहीच लपत नाही. याचा अर्थ आपला खराखुरा कोण आहे तो, का तर त्याच्यापासून काहीच लपत नाही. बघा, आपला मुलगा बाहेर आहे किंवा आपले संबंधी आहे, घरचे आहे, ज्यांच्यावरती आपलं एक विशिष्ट प्रेम आहे, ते बाहेर आहे, त्यांचा फोन येतो आणि त्या आवाजासरशी आपल्या लक्षात येतं हा थोडा काळजीत दिसतो, हा मोठा टेन्शनमध्ये असतो. आपण समोरासमोर भेटलेलो नाही. त्या आवाजाने आपण समजतो की काय झालं, काय प्रॉब्लेम आहे का, काय अडचण आहे का. त्या आवाजाने आपल्याला लक्षात येतं की याला काहीतरी प्रॉब्लेम आहे. ते आपले पण ते व्ह्यूज जे जे आहे ना ते जोडलेलं असतं हृदयाला हृदय. तसं परमेश्वराचं आणि आपलं हे जे अनादीचे संबंध आहे, त्या अनादीच्या संबंधामुळं आपल्या जीवनातली प्रत्येक गोष्ट परमेश्वराला माहीत आहे, आणि त्याचमुळं परमेश्वर आपल्याला दुःखात न जाण्यासाठी प्रयत्नशील आहे. आपण दुःखात गेलो तर ते देवाला पावत नाही, म्हणून पुन्हा पुन्हा सुखाच्या रस्त्यावरती ते आपल्याला आणून सोडतात. परंतु आपले दोष आपल्याला त्या घाणीत परत घेऊन जातात, त्या दुःखात घेऊन जातात, त्या नरकात घेऊन जातात. आपणच आपल्याला दुःखात नेत असतो. परमेश्वर कधी दुःखात नेत नाही. आपल्याला थोडं संकट आलं का मी एवढं देवदेव करतो आणि कसं काय आलं. आपण पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. ऋणाच्या दृष्टांताप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं का ह्या ज्या गोष्टी आहे या अज्ञानाचं लक्षण आहे. स्ट्रॉंग बुद्धी कधीच असा विचार करत नाही. स्ट्रॉंग बुद्धी पॉझिटिव्ह विचार करते, आव्हानात्मक विचार करते, संधीचा विचार करून त्या संधीचा कसा फायदा उचलणार याच्यासाठी स्ट्रॉंग बुद्धी असते. महानुभावांची बुद्धी स्ट्रॉंग असली पाहिजे. जे महानुभाव स्वतःला समजून घेतात ते अत्यंत स्ट्रॉंग विचाराचे असले पाहिजे. ते कोणत्या आलिंबनात अडकत नाही, कोणत्या कर्मकांडात, कोणत्या अंधश्रद्धेला हात लावत नाहीत. ते फक्त आणि फक्त परमेश्वर प्राप्त करणे सर्वात मोठं आव्हान आहे, चॅलेंज आहे, आणि ते मी स्वीकारलेलं आहे. आणि ते स्वीकारल्यानंतर मी आता करायला निघालेलो आहे. हा आत्मविश्वास त्याच्यामध्ये असणं म्हणजे महानुभाव असणं. खूप अवघड विषय नाही. नाही तर जर आम्हीच म्हणायला लागलो अहो आम्हालाच भेटत नाही, तुम्हाला कुठून भेटल, एवढं सोपं असतं काय. कितीतरी जन्म जातात, कितीतरी जन्म जातील, जाऊ द्या ना, कितीतरी जाऊ द्या, पण भेटणार आहे ना. तो 10वीतला जो मुलगा आहे त्याला 10 विषय असतात. समजा ह्यावेळेस तो फक्त एकच विषय पास झाला, मग तो 11वीत कधी जाणार नाही का. दुसऱ्या वेळेस परत तो दुसराच विषय पास झाला, मग 11वीत जाणार नाही का.
तिसऱ्या वेळेस फक्त एकच विषय पास झाला. असे 10 वर्ष तो देईल ना 10 पेपर, पण 11व्या वर्षी का होईना 11वीला जाईलच ना. त्याने त्याची उलट जिद्द आहे. 10 वर्ष तो पेपर देतो आहे, प्रत्येक वेळेस एकच पेपर पास होतो आहे आणि त्याच्यानंतर का होईना तो 11वीला जातो आहे. त्याची जिद्द आहे, हा त्याचा कॉन्फिडन्स आहे. त्याला लोक नावं ठेवत असतील, त्याला चिडवत असतील, म्हणत असतील, पण त्यांनी त्याची चिकाटी सोडली का? त्यांनी त्याचा प्रयत्न सोडला आहे का? तो 10 वर्षानंतर का होईना असे आपण पेपरला वाचतो की 12 वर्ष. माझा एक मित्र होते जैन समाजाचे, ते CA होते, ते अटॅकने गेले. CA होते. त्या व्यक्तीनं किती वेळा CAची एक्झाम द्यावी? 12 वेळा. म्हणजे लग्न झाल्यानंतर पहिला मुलगा झाला, त्याच्यानंतर तो CA पास झाला. पण जिद्द सोडली नाही. तो म्हणे भाऊ मला CA व्हायचं म्हणजे व्हायचंच आहे. मला इतक्या नातेवाईकांनी चिडवलेलं आहे, इतका त्रास दिलेला आहे, तू आहे म्हणे, तू शाळेत तुला चांगले मार्क पडत नव्हते, जबरदस्ती तुला मारून झोडून शाळेत पाठवतो, तू काय CA होणार? मी जिद्द आहे, मी जिद्द होणारच. 12 वेळा एक्झाम दिली त्यांनी, पण तो CA झाला. नंतर प्रॅक्टिस झाली, त्यांनी झाली, मोठी कंपनी टाकली. सारं जिद्द महत्त्वाची. आणि ही जिद्द कशातून निर्माण होत असते? ध्येय स्पष्ट असेल तर, समोर आपल्याला काहीतरी प्राप्त करण्याची इच्छा असेल तर, प्रेरणा असेल तर. आज आपल्यापुढं सर्वात मोठी प्रेरणा आहे, सर्वात मोठे टार्गेट आहे, सर्वात मोठं आव्हान आहे. ते आव्हानाव्यतिरिक्त जगात काही दुसरं आव्हानच नाही, ते म्हणजे परमेश्वर प्राप्ती. आणि तरी आपल्या जिद्द नसेल तर मग विषयच नाही. आपली जिद्द तेवढी स्ट्रॉंग असायला पाहिजे. तेवढी जिद्द स्ट्रॉंग असेल तरच आपण ते एवढं मोठं आव्हान पेलू शकू. आपल्याला समजलं आहे, कळालं आहे, कारण आपण अनेक एक्झाम पास करून आलेलो इथं. साधं आलेलो नाही आपण, खूप एक्झाम पास केलेले आहे आपण. या एक्झाम पास करत इथपर्यंत आलो आहे. आता तर थोडंच राहिलं आहे. असा विचार करून आपण बघा, कुठंतरी तुम्ही स्थानाला जातात, गदाण्याला स्थान आहे उंच डोंगरावरती. आपल्याबरोबर थोडंसं वयस्कर व्यक्ती असेल किंवा आजारी माणूस असेल की ज्याची मानसिकता नाही येण्याची, आपण काय म्हणतो अगदी थोडं आहे का, इथं गेलं का लगेच, तिथं गेलं का लगेच. त्याचा माइंड सेट करत राहतो आपण. एकदा का माइंड सेट केला की मग तो वरती जातो. माइंड सेट झाला पाहिजे. आपला माइंड सेट करून टाका का परमेश्वर प्राप्त करायचं आपल्याला, परमेश्वर हवा आहे आपल्याला. त्याच्याशिवाय आता पर्याय नाही. आता नाही तर कधीच नाही. अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या, ते झालं नाही, ते आज करायचं. जे माझ्यापासून चुकलं, होऊ शकलं नाही, ते आज करायचं. असं माइंड सेट करून टाका. एकदा माइंड सेट झाला ना तर तुम्ही थकलेले असाल, प्रॉब्लेम असाल, अडचणीत असाल, आजारी असाल, वयस्कर असाल, तरी कितीतरी मोठा डोंगर तुम्ही पार करून जाऊ शकता. माइंड सेट नाही आपला. माइंड सेट निगेटिव्ह विचार, काय जमतं का नाही, होईल का नाही, अधिकार नाही, जोडलेलं नाही, असंच नाही, तसंच नाही, यांनाच भेटत नाही, आपल्याला कुठून भेटल, असं काही नाही. प्रत्येकाची प्रवृत्ती वेगळी, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाची जिद्द वेगळी, प्रत्येकाचा प्रयत्न वेगळा आणि प्रत्येकाचा विचार करण्याचा भाग पण वेगळा असतो. प्रत्येकाकडे वेगळ्या आयडियाज असतात. प्रत्येकाला देवाने दिलेली जी कल्पकता जी आहे ती वेगळी असते. त्यामुळे कोण कशाने जाईल हे सांगू शकत नाही, कारण अनेक गोष्टी परमेश्वराने दिलेल्या आहे. कोणत्या तरी एका गोष्टीतून कोणता माणूस कधी तरुण जाईल लक्षात पण येत नाही. म्हणून आपण पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे आणि आपल्याला देव मिळवायचा आहे. अशा पद्धतीनं जीव स्वतः दोषित आहेच म्हणले, सर्वात जास्त तो त्यामुळेच दोषदर्शिका आहे. जीव म्हणजे दोषदर्शिका. देवाचं पुढचं जे वचन आहे किंवा जो दोष आहे जीवाचा, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. जीव दोषदर्शिका. हा दोषदर्शिका काय? तो दोषी आहे म्हणून दोषदर्शिका. तुम्हाला सांगितलं चिंचाच्या झाडातून चिंचच येणार आहे, आंबे येणार आहे का? जेव्हा आपण कोणाला तरी वाईट म्हणतो ना तेव्हा आपण वाईट असतो. आपण कोणाला तरी चांगलं म्हणतो ना तेव्हा आपण चांगलं म्हण. आपण सहजासहजी कोणाला चांगलं म्हणत नाही, सहजासहजी कोणाला मोठं म्हणत नाही. याच्या पाठीमागं आपली विचारधारा आहे, आपला क्लीननेस आहे. जेव्हा सारं जग तुम्हाला चांगलं वाटेल ना तेव्हा तुम्ही चांगले असाल. जेव्हा तुम्हाला दुसऱ्याचे दोष दिसणार नाही, गुणच दिसत आहे, याचा अर्थ तुम्ही तसे आहात. त्याच्यासाठी वरचं जे तत्त्व आहे अत्यंत महत्त्वाचं. जे तुमच्या डोक्यात आहे तेच त्याच्या डोक्यात आहे. परंतु जीव दोषदर्शिका काय? जीव दोषाचा आळा आहे. सर्व दोष त्याच्यामध्ये आहे, त्याच्या जीवनात आहे, त्याच्या स्ट्रक्चरमध्ये आहे. त्याच्यामुळे तो दोषच पाहतो. आपल्याला कोणाचेच गुण दिसत नाही. तो का बोलतो, कसा राहतो, काय खातो, कसा वागतो, याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच कळत. दोष पाहतो आपण, दोष. आणि हे दोष व्यतिरिक्त परमेश्वर काय म्हणतात? गुण पाहायला शिका. आणि त्याच्यासाठी पहिले आपल्याला गुणी व्हावं लागेल. आपणच गुणी नाही आहे तर आपल्याला दुसऱ्याचे गुण कसे दिसते? दोषी असल्यामुळं दोषदर्शिका आहे. आता कधी आपल्यामध्ये दोष नसते ना तर आपण दोषदर्शिका पण नसतो. आपल्याच्या दुसऱ्याचे दोष आपल्याला दिसले पण नसते.
पण दोषदर्शिका कशामुळे आपल्याचमध्ये ते आहे, ते मटेरियल, जे मटेरियल जे आहे तेच बाहेर येणार आहे. आपण म्हणतो ना, पोटातलं ओटात आलं, तुझ्या मनात होतं म्हणून तू बोललं. आणि कर्म पण असंच असतं, डायरेक्ट कधीच ओटात येत नाही. विचार करतो आपण, नंतर चिंतन करतो, चिंतन केल्यानंतर मग आपली हिंमत होऊन मग आपण कर्म करतो. कोणतीही गोष्ट कर्म लगेच होत नसतं, पहिले डोक्यात आल्यानंतर मग चिंतन केल्यानंतर मग ती क्रिया घडत असते. त्याच्यामुळं आपल्याला त्याला डेव्हलप होऊ द्यायचं का नाही. संत सामुग्री असेल तर डेव्हलप करा, असंत सामुग्री असेल तर डेव्हलप न होता ते थांबवायचा प्रयत्न करा. डोक्यामध्ये तुम्हाला सांगितलं 62,500 विचार येतात. ते विचार काय पॉझिटिव्ह असतात काय, ते चांगले असतात काय? चांगला तुम्ही विचार आणला, तो चांगला विचार आणण्यासाठी तुम्हाला एनर्जी द्यावा लागणार आहे. हेतू पुरस्कर चांगला विचार तुम्हाला शोधावा लागणार आहे आणि तो तुम्हाला प्राप्त करावा लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला सराव करावा लागणार आहे, प्रॅक्टिस करावा लागणार आहे. निगेटिव्ह विचाराची तर ही जननी आहे जीव. दोषदर्शिका काय, दोषाचं आळं येते. त्याच्यामुळे जीव हाच एक दोष आहे, जीव हाच एक दोषी आहे. त्याच्यामुळं त्याला एखाद्याविषयी वाईट विचार करण्यासाठी कोणती एनर्जी लागणार नाही, ती नॅचरल आहे, आपोआपच येणार आहेत. परंतु चांगला विचार करायचा असेल तर एनर्जी लागेल, ताकद लागेल, सवय लागेल, प्रॅक्टिस लागेल. तुम्हाला सांगितलं काल, प्रत्येकाने एकमेकाला जावं घालायला सुरुवात करा. एवढं सोपं आहे का? सवय नाही त्या जिभेला, त्या बुद्धीला, त्या विचाराला सवय नाही, बोलण्याला सवय नाही. कारण आजपर्यंत आपण काय बोलत आलो, काय राहत आलो, ती सवय आपल्याला लागली. त्या सवयीतून आपण बाहेर पडू शकत नाही. जीव हा सवयीचा गुलाम आहे, आपण गुलाम झालेलो आहे त्या सवयीचा. आपण आता जीवन जगत नाही, ती सवय आपल्याला जगायला लावते. बघा, काहीतरी म्हटलं जातं, हा पहिले दारू पित होता, आता दारूच याला पिते. म्हणजे व्यसन जे आहे ते व्यसन त्याला आता खात आहे, त्याला मारतं आहे. तसं आपली सवय आहे ना, आपल्याला काम करायला लावते. सवय लागली उठायची, उठू आपण, पाणी प्यायची, जेवण करायची, गप्पा मारायची, चांगलं बोलायची, वाईट बोलायची. जी बी आपण सवय लावली ती सवय आता आपल्याकडून करून घेते, आपण नाही करत आहे ती. म्हणून सवय आता कोणती लावायची, कशी लावायची. आणि एकच गोष्ट शास्त्र पण सांगतं, विज्ञान पण सांगतं, एकच गोष्ट जेव्हा 21 वेळा तुम्ही परत परत कराल, ती स्वभावात होऊन जाते, नॅचरल होऊन जाते, फिट होऊन जाते डोक्यामध्ये, हृदयामध्ये. बघा, तुम्ही ज्याला 4 व्हीलर येते, 2 व्हीलर येते, पहिले दिवस आठवा तुम्ही, का पहिल्या दिवशी मी गाडी घेतली, शिकायला लागलो, किती विचार, कुठे ब्रेक, कुठे क्लच. आता इतकं सोपं झालं आहे, ब्रेकच फक्त आणि मूठ पिळायचं एवढंच ठेवलं. उलट त्याच्यामध्ये सुद्धा नॉलेज असतं, डोकं चालवायचं असतं, गिअर टाकायचा असतो, बरोबर क्लच सोडायचा असतो. मग त्या क्लच सोडता बरोबर एक्सलेटर द्यायचं असतं, नाही तर एक्सलेटर न देता क्लच सोडला तर गाडी बंद पडते. एका बाजूला ब्रेक असतो, एका बाजूला गिअर असतो, ब्रेक दाबायच्या ऐवजी गिअरच टाकले जातो, ॲक्सिडेंट होतो. त्यालासुद्धा डोकं लागतं. आणि हे करत असताना नवीन नवीन त्याला भीती वाटते, तो हळूहळू करतो, शिकत जातो. आणि एक वेळा इतकं नॅचरल होतं का शेजारी पाठीमागं बसलेलं, गाडी चालत असती, गर्दी असते, स्पीड ब्रेकर असतं, टर्न असतो, सिग्नल असतो, पोलीस असतात, आपल्याला त्याचं काही टेन्शन येत नाही. आपण मस्त गप्पा मारत चालतो, काय मग कुठं गेला होता, काय असं इकडं चालतं. गाडी चालू आणि गप्पाही चालू. 4 व्हीलरचंही तसंच आहे, गप्पाही चालू. कोणत्या तत्त्वज्ञानावर बोला, ब्रह्मविद्याशास्त्रावर बोला आणि चला. मी नवीन वासनिक दशेत होतो, कोणी साधू संत असायचे माझ्याबरोबर प्रवासामध्ये. मी गप्पा मारायच्या, प्रश्न विचारायचं, खोलात जायचं. एक साधू म्हणे, मला तुमचं खूप विशेष वाटतं, गाडी चालवतात, गर्दी आहे, काहीच वाटत नाही बेस्ट, आणि इतक्या खोलच्या गोष्टीवरती चर्चा करताय तुम्ही. मग त्यांना मी हा सिद्धांत सांगितला की 21 दिवस एखादी गोष्ट तुम्ही पुन्हा पुन्हा कराल, त्यावेळेस मात्र तिथं विशिष्ट एनर्जी लावायची गरज नाही. कारण ज्यावेळेस ती प्रॅक्टिस झाली ना, ती एक फाईल आपल्या हृदयात सेव्ह होऊन गेली, मेंदूमध्ये सेव्ह होऊन गेली. गाडी चालवायची आहे, आपापच आपण ती चालतो. आता आपल्याला त्याच्यासाठी एक वेगळं विचार करायची गरज नाही. म्हटली, अरे वा, हे कुठून शिकले? मानसशास्त्र आहे. आपल्या कॉलेजला BAला सब्जेक्ट असायचे, मी BA झालेलो आहे, MA झालेलो आहे. त्यात सब्जेक्ट असायचे मानसशास्त्र आणि सामाजिक शास्त्र. सामाजिक शास्त्र म्हणजे या समाजाची प्रवृत्ती काय आहे, प्रकृती काय आहे, त्यातलं बरंचसं यातलं बरंचसं त्यात आहे, यातलंच त्यात आहे. कारण परमेश्वर काय होतं, सगळे शास्त्र या शास्त्रात आहे, पण हे शास्त्र तिथं नाही आहे. ते जेव्हा लक्षात येतं ना, तेव्हा इतकं सोपं होऊन जातं. माणूस बसतो कसा, उठतो कसा, बोलतो कसा, पाहतो कसा, त्याच्यावर त्याची स्वभाव गुण त्या समाजशास्त्रामध्ये किंवा मानसशास्त्रामध्ये सांगितलेले. सोशलॉजी आणि सायकोलॉजी परमेश्वराने अत्यंत सुंदरपणे शास्त्रामध्ये मांडलेली आहे. समाजाचं शास्त्र, ज्यावेळेस समाजाला समजून घ्यायचं, रूढी परंपरा, त्यावेळची परिस्थिती, त्यावेळचा इतिहास, लीळाचरित्रात जावं लागतं. संदर्भ ग्रंथ म्हणून लीळाचरित्राचा आपल्याला संदर्भ घ्यावा लागेल, अन्यथा आपल्याला पुढं जाताच येत नाही. जे इतिहासकार आहे ते लीळाचरित्राचा संदर्भ घेतात.
अध्यात्मात ज्यांना काहीतरी शोधायचं आहे, समाजशास्त्रामध्ये काहीतरी शोधायचं आहे, परंपरेमध्ये काहीतरी शोधायचं आहे, त्यांना लीळाचरित्राचा संदर्भ घ्यावाच लागतो. का? सर्वात अगोदरचा संदर्भ ग्रंथ जो आहे लीळाचरित्र ते घेतात, तो सर्वात अगोदरचा मराठीतला आद्य ग्रंथ आहे. हा आपल्याला अभिमान असला पाहिजे आणि त्यातलं आपल्याला नॉलेज पण असलं पाहिजे. नुसतंच अभिमान ठेवून उपयोग नाही, त्यातलं नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणून जीव दोषदर्शी गाय म्हटले, कारण तो स्वतः दोषी आहे आणि जीव दोषदर्शी गाय. ह्या दोषदर्शी गायचा याच्यामुळे एकदा काय झालं की महादाईसा देवाला विचारतात की देवा आम्ही भिक्षाला जातो, इतर साधू संत असतात, अन्य ब्राह्मण लोक असतात, ते आम्हाला नावं ठेवतात, कोणत्याही प्रकारचे कर्मकांड करत नाही, कर्म करत नाही, कर्मकांड नाही, कर्म करत नाही. कारण पूजनीय माईम भट्टांनी काय सांगितलं देवाला? कर्म कीजे. कोणतं कर्म? नित्यकर्म. ते नित्यकर्म यजन याजन दान तप जे आहे ना हे ते करतात. पहाटे उठणे, आंघोळ करणे, मग ते देवतेला दर्पण करणे, काय करायचं करणे, त्या कर्मानेच परमेश्वर प्राप्त होईल असं माईम भट्टांनी जेव्हा देवाला सांगितलं तर ते देवाने खोडलेलं आहे. त्यावेळीच्या ब्राह्मणांची असेल किंवा जे साधू असतील अन्य लोक, त्यांची मानसिकता काय? कर्म करा. कारण माईम भट्टांचं भाग्य चांगलं का त्यांना देव भेटले, देवाने ते सांगितलं आणि म्हणून त्यातून ते बाहेर पडू शकले. किती मोठा समाज असेल की ते त्यातूनच मेले. उलट त्यातून परमेश्वराने स्पष्ट सांगितलं जे कर्म म्हणजे निरीश्वरवाद मांडला आहे आणि निरीश्वरवादाला परमेश्वराच्या प्राप्तीचा, परमेश्वराच्या बोधाचा अधिकारच नाही. निरीश्वरवाद, कारण त्याच्याकडून कळत न कळत का होईना कोणतंही कृत्य म्हणजे कोणतीही क्रिया, कोणतंही कर्मच घडत नाही. म्हणून भक्तिजडापेक्षा कर्मजडापेक्षा भक्तिजड चांग सांगितलं. कर्म वासनेपेक्षा ब्रह्मवासनेचा उत्तम सांगितलं आहे. ब्रह्मवासनाचा उत्तम म्हणजे कोण? की जो सारं एकच समजतो, कोणत्या देवतेची भक्ती करतो, उत्तम सांगितलं आहे. का? त्याला कळत न कळत कधीतरी त्याच्याकडून होणारी क्रिया ही परमेश्वराकडे घेऊन जाणारी. पण जो कर्मवासनेचा आहे त्याला परमेश्वराकडे जाण्याची शक्यताच नाही. जो कर्मजड आहे, चांगलं करा, वाईट करतच नाही, मी चांगलं बोलतो, मग कशासाठी मला धार्मिकता करायची, कशासाठी मी तत्त्वज्ञान अभ्यासायचं, कशासाठी मी मंदिरात जायचं, कशासाठी मी व्रतवैकल्य करायचे, हा जो समजतो ना त्याला परमेश्वराच्या प्राप्तीची शक्यता अजिबात नसते. पण पूजनीय माईम भट्ट तेवढे अधिकाराचे होते, जे कर्माच्या सिद्धांतावरती जगत असताना आणि त्यातूनच परमेश्वर प्राप्तीची इच्छा ठेवताना प्रयत्न करत असताना परमेश्वर त्यांना भेटले. कळत न कळत त्यांच्याकडून अशी क्रिया घडली का जिथं स्वतः परमेश्वर येतात आणि श्रीमुखी त्यांना बोध देऊन तत्त्वज्ञान सांगतात, समजावतात. पण कर्माच्या सिद्धांतापेक्षा कोणता सिद्धांत खरा आहे, कोणता मोठा आहे, तर आपण पहिल्याच वेळेस चेक केलं. त्यातून आपण कसं पुढं आलेलो आहे. आपण कर्मसिद्धांतातून बाहेर पडलेलो आहे, ब्रह्मवासनेतून बाहेर पडलेलो आहे. आता फक्त परमेश्वर वादावरती आपण आहोत, परमेश्वराच्या रस्त्यावरती आहे. सुपर हायवे आपल्याला देवाने करून दिलेला आहे, समृद्धी हायवे. समृद्धी हायवे केला का तिथं ब्रेक दाबावं लागत नाही, सिग्नल नाही, काहीच नाही. एकदा का टोलमधून एंट्री केली तर आपल्याला कुणीच अडवत नाही. तुम्ही ठरवायचं मग 60च्या स्पीडनी चालायचं तर त्या लेननी चाला, 80च्या स्पीडनी चालायचं त्या लेननी चाला, 120च्या स्पीडनी चालायचं त्या लेननी चाला. त्याच्या पुढं मात्र जाऊ नका, ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते. पोलिसांनी ते लावलेलं असतं. 120च्या स्पीडच्या पुढं चाललं का ते लगेच कॅच करतं आणि 500 रुपयाचा लगेच फाईंड आपल्या मोबाईलवरती येऊन जात. तसंच आहे परमेश्वर प्राप्तीचं. एकदा टोलमधून एंट्री झालेली आहे आपली. टोल एंट्री म्हणजे काय? बोध. बोधाच्या एंट्रीतून आपण पास झालेलो आहे. आता आपण सुपर हायवेला लागलेलो आहे. आपल्याला आता फक्त स्पीड पकडायचं आहे. मग ते 60चं आहे, 80चं आहे, 120चं आहे, तुमच्या मनावर आहे. खूप जास्त स्पीड नको, जोरात गेलो तर जोरात जाईल. मग तुमचं 10चं आहे, तिकडं अजिबात एंट्री नाही आहे. कारण समृद्धीच्या लेंथवर ते जात असताना स्पीडच डायरेक्ट 80 आणि 120 आहे. हां भाऊसाहेब, 80 आणि 120 दोनच स्पीड आहे, बाकी कोणतं स्पीड नाही आहे. त्याच्यावर 10, 20, 30 त्याच्या सायकलीला एंट्री नाही, मोटरसायकलीला एंट्री नाही. तुमच्याकडं 4 व्हीलरच पाहिजे. म्हणजे काय? तुम्हाला धर्माची जाणीव असलीच पाहिजे. तुम्ही कोणत्याही गाडीवर बसले आणि निघाले दिल्लीला, शक्य आहे का? मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं, एक गाव असतं आणि त्या गावामध्ये 5-10 मित्रमंडळी भेटले. त्यांना वाटलं की दिल्लीला जायचं. तो म्हणे मग लगेच दिल्लीला जायचं. आपले पाय जिंदाबाद म्हणे. तो लागला पायी निघायला दिल्लीला. निघाला पण लगेच तो टेन्शनच नाही घेतलं. तो म्हणतो तुम्ही काही करा, मी निघालो. दुसरं म्हणतो आपल्याकडे सायकल आहे काय कामाची, निघाला सायकलवर. एक म्हणतो मोटरसायकल आहे काय कामाची, निघाला मोटरसायकलवर. एक म्हणतो स्कॉर्पिओ, निघाला. थोडा तुमच्यासारखा बुद्धिवादी होता चांगला. तो म्हणतो वेट अँड वॉच, विचार करू, आपल्याला दिल्लीला तर जायचं आहे आणि हे तर निघाले, परंतु हे निघाऊनसुद्धा आपल्याला यांच्या पुढं जायचं आहे. मग काय करायचं आहे? तो म्हणतो एअर तिकीट ऑनलाईन जातो काय? हां, एअर तिकीट चेक करतो तो.
एअर तिकीट चेक केल्यानंतर तो म्हणतो अजून 4 तासानंतर फ्लाईट आहे, काय टेन्शन नाही, घरी जाऊ फ्रेश होऊ, बॅग भरू व्यवस्थितपैकी मस्तपैकी, सर कपडे लत्ते घेऊ, विमान फिक्स आहे, तिकीट फिक्स आहे, सीट पण फिक्स आहे. असं नाही की गाडी पकडायला पळत पळत जातो. मी त्या दिवशी सांगितलं जो लवकर येईल त्याला अगोदरचं सीट भेटेल. तिथं तसं नाही, ते नंबर सीट पण दिलेलं असतं एकदम बेड. तिथं गेल्यानंतर मग पाणी पण विचारला जातो, नाश्ता पण विचारला जातो, एकदम मस्तपैकी AC-BCमध्ये. परत कमी वेळेत जातो, परंतु त्याचा ॲक्सिडेंट होऊ शकत नाही असं काही नाही. तिथंही रिस्क आहेच. ती रिस्क सर्व विचार करून मग चालायचं असतं. आता कशावरती निघालो आहे प्राप्तीला हा विचार करायचा. तुम्ही 10चं स्पीड म्हटले आणि सायकल म्हटले तर शक्य आहे का? शक्य नाही, एंट्रीच नाही. म्हणजे तुमच्या मनामध्ये जर यदा कदाचित असं असेल की आमचं 10चं स्पीड आहे तर अजून टोलच्या एंट्री केलेलीच नाही, तुम्ही बोधच झाला नाही तुम्हाला, असं म्हणावं लागेल. बोध होणं म्हणजे काय? आस धरणं, वासना ठेवणं, होईल का नाही पण हाव धरणं. तुम्ही म्हणता बाबा स्पीड पकडायचा प्रयत्न करू, तुम्ही म्हणता नाही नाही, डायरेक्ट कबूल करतात 10चं आहे माझं, 10चं आहे. तुम्ही रिवर्स मारलेले, त्याला देवही काही करू शकत नाही. काल काय बघितलं देवानी काय सांगितलं? फक्त वरती येण्याची वास्त पाय म्हटलं, ऐसाची काढी जेल असंच काढून घेऊन जाईल. तुम्ही वास्त ठेवा, वासना तर ठेवा, मी करील, पाहिल, जाईन, हाव तर धरा, त्यासाठी प्रयत्न तर करा, एक पाऊल तर टाका. तुम्ही सांगू का तुम्हाला, मी तुम्हाला सांगितलं ना काल आपल्याकडे सारे साहेब लोक आहे नाही का, काकासाहेब, भाऊसाहेब, अजून आबासाहेब, अजून बाबासाहेब, सारे साहेब आहे. आणि या साऱ्या साहेबांचे तुम्ही 2 साहेब आहे की नाही, भालराव साहेब आणि जाधव साहेब. आणि त्यांनीच असं विचार केला नाही आम्ही 10चं स्पीड आहे. कोणाचं? कोणाचं? जाधव साहेबांचं. आणि तो बी एक फायदा आहे, कोणाची संगत करायची. ते तुम्हाला सोडणार नाही, ते म्हणशील काय करू आपण, मी इयरला पण, तुम्ही फक्त नाही, तुम्ही फक्त लटका, त्या विमानाला लटका. जाळी बी आपली चांगली असली पाहिजे. परसराम बासांची काय जाळी चांगली होती ना, म्हणून त्या घाण्यावरून उतरू शकले ना. ते जाळी पाहिजे. तुमच्याकडे काय कमी आहे याच्यापेक्षा ती जाळी खूप चांगली, हे बी समजून घ्या. संगत आपली महत्त्वाची, जो आपल्याला रस्ता दाखवेल, जो आपल्यासाठी शुभचिंतन करेल, जो आपल्यासाठी दुःख व्यक्त करेल, जो आपल्यासाठी परमेश्वराकडे विनंती करेल. महादाईसांनी आपलं विषयी जर विनंती केली नसती तर आपलं राहिलं असता का? एकदा नाही 2दा विनंती केली, देवा असं नको व्हायला. मग देवाने वर दिला, ठीक आहे. ते एकदा झालं म्हणजे विनंती केली म्हणून देवाने वर दिला. आणि पडताळायला जर गेली नसती तर तो तसंच देवतेच्या भक्तीत मेला असता. परंतु पडताळायला पण म्हणजे 2 वेळा परमेश्वराच्या अनुषंगाने ती गेली. म्हणजे आपण बी रिस्पॉन्स दिला पाहिजे. ती पडताळायला गेली आणि हे श्री चक्रधर म्हटल्यानंतर त्यांनी लगेच पाटीत देव भरले आणि नदीत टाकून दिले. आपला रिस्पॉन्स नसेल ते गंज ओढतील तुम्हाला. तुम्ही हात तर दिला पाहिजे. मला गाडीत फुकट नको म्हणतात असं. जी गाडी देवाकडे निघते त्या गाडीवरती तुम्ही स्वतःहून बसा, आहे की नाही. आता हे आहे ना, त्या दिवशी 25 तारखेला हे ड्रायव्हरच्या बाजूलाच बसवा, म्हणजे यांच्या मनातली भीती निघून जाईल. अहो दररोज ताईबरोबर राहता, तुमच्या मनात भीती तरी येते कशी काय? तुम्ही निर्भय व्हायला पाहिजे. सर्वात मोठी भीती बरोबर घेऊन फिरत आहे आणि वरून म्हणते मला भीती वाटते, मला भीती वाटते. काय काय 2च सीट आहे का? 2 म्हणजे कोणाचे? नाही, तुम्ही आता 25 तारखेला आहे ना? नाही आहे. एक काम करा, हे नाही आले ना तर पूर्ण ट्रिप कॅन्सल करा. पूर्ण ट्रिप कॅन्सल करा. एक काय करू, सारे पैसे देतील ते काय? अहो तेवढे वैचारिक श्रीमंत आहे ते. नाही, तुमच्यासाठी त्यांनी काय अडचण सांगितली काकासाहेब? उन्हाची. हां, नाही नुसती छत्री नका देऊ, छत्री धरणारा पण द्या त्यांच्याबरोबर. येतो आता, तुम्ही काही करू नका. त्यांना माहिती आहे आता हे आपल्याला उचलून देतील.
नाही येतो म्हटले ना ते, एवढाही परीक्षा नाही पाहू. काय अपोलो महादायसाचे भाऊ होते. ते जे भाऊ होते ना त्यांना काही बोध नव्हता, ते परमेश्वराकडे आले आणि आल्यानंतर मग देवाची सेवा करायला लागले, उठबस करायला लागले. त्या आता ती बहीण आहे ना, त्या बहिणीला बरं वाटलं, चांगलं आहे आपला भाऊ देवाची सेवा करतोय, चांगलं होईल त्याचं. आणि ते मनात तिच्या आल्याबरोबर देवाने लगेच स्टेटमेंट दिलं की म्हणे आता हा उठतोय बसतोय करतोय सर्व बरोबर आहे, पण एक वेळ अशी येईल की ह्या कपडे बी विसरून जाईल आणि देवाला विसरून जाईल. देवाला ते महादायसाला दुःख झालं, आपल्या भावात असं झालं तर कसं होईल. आणि मग ती देवाला विनंती करते की देवा असं नको व्हायला, काहीतरी करा, कारण त्याच्या नशिबात तेच होतं. पण देव अनार्जित दाता आहे. म्हटलं ठीक आहे तुम्ही म्हणताय तर शेवटी येईल म्हणले. देवाने वर दिला, शेवटी येईल. आणि मग तो तिकडं गेला महादायसा आपल्या देवाच्या सेवेमध्ये, आहे की नाही. आणि नंतर मग आपल्या भावाचं काय चाललं आहे ही भिक्षा आटनविजन भिक्षा भोजन करत असताना ती पडताळायला गेली. आणि पडताळायला गेल्यानंतर घरात घुसल्यानंतर समोरच मंदिर आणि सारे देवते मांडलेले. ते बघितल्यानंतर ती हा श्री चक्रधरा काय बघते मी, ते दुःख झालं. आणि तो श्री चक्रधरी नाव ऐकल्यानंतर तो आपलं लगेच पोळला, पस्तावला. त्याला ती आठवण आली का अरे देव कोण काय. आणि मग ते सारे पाटीत भरले. ती महादायसा थांबली नाही, ती लगेच गेली गंगेवरती, कारण भिक्षा माहिती गंगेवर जाऊ आपण खाऊ जाऊ आपलं नको. आता हा जो देवाचा आहे तो आपला आहे, हा देवाचा नाही राहिला तो आपला नाही. पण त्यालाही पश्चाताप झाला. त्यांनी सारे देवता पाटीत भरल्या, नदीत नेऊन टाकल्या. मग महादायसाकडे गेल्या, विनंती केल्या आणि ते आपलं मग आचार्यांकडे येऊन अनुसरलं. हे लक्षात घ्या, जाळी पण चांगली असली पाहिजे. आपल्यासाठी शुभचिंतन करणारं कोणीतरी असलं पाहिजे, आपल्यासाठी परमेश्वराला सांगणारं कोणीतरी असलं पाहिजे. आपण देवाला सांगणं ना, देवाला विशेष काहीच नाही, कारण अनंत जन्मात अनंत सृष्टीत आपण आपल्यासाठीच मागत आलो. आपण दुसऱ्यासाठी मागा, दुसरा कोणीतरी आपल्यासाठी मागेल. आणि आपण दुसऱ्यासाठी मागितनं म्हणजे देवाला ते देणंच देणं आहे का, त्याच्यामध्ये स्वार्थ नाही आहे, निरपेक्ष ना. आपण दुसऱ्याला काहीतरी मागणं म्हणजे काय, स्वार्थ काय त्याच्यात. आणि ते देवाला अपेक्षित आहे. आपण आदर देणं म्हणजे स्वतःचा आदर घेणं, आपण दुसऱ्यासाठी काहीतरी मागणं म्हणजे अप्रत्यक्षरित्या परमेश्वराची प्रसन्नता मिळवणं. पण आपण दुसऱ्यासाठी, तुम्ही आजपर्यंत आता कितीतरी वर्ष झाले तुम्हाला बोध झाला आहे, देवता परमेश्वर भक्ती करताय, कितीतरी स्थानं केले, कितीतरी विडे ठेवले. तुम्ही आता एक सांगा की मी गेले जायचे देवाला आणि तिथं मी 2 विडा घेतला, एक माझा विडा, एक माझ्या जावेचा विडा, एक माझ्या साधूचा विडा, एक माझ्या ननंदेचा विडा, एक माझ्या मैत्रिणीचा विडा, एक माझ्या भावाचा विडा. असे कधी विडे वाहिले का, एक तरी सांगा. लगेच प्रॅक्टिकल लगेच आलं बघा. आपण आपले विडे वाहत आलो, आपण दुसऱ्याचे विडे कधीच वाहिले नाही. हां कुणीतरी सांगितलं आणि ते बी 20 रुपये त्यांनी दिलेले असेल तर ना आपण म्हटलं नाही ना वाईट येईल ना, कारण आपल्याला काय वाटतं की 20 रुपये कसे घ्यावे, घ्यायचे तर असतात. तो म्हणतो नाही 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 आमचा माझा विडा आहे ना, मी माझ्या पैशाचा व्हायला तर उपयोग होईल, तुझ्या पैशाचा व्हायला तर काय उपयोग होणार आहे. हे शुभचिंतन आहे. तुम्हाला दुःख झालं तर मला दुःख झालं पाहिजे आणि मग मी देवाला प्रार्थना केली पाहिजे तुमचं दुःख 100% निघून जाईल. का तर त्याच्यामध्ये माझा स्वार्थ नाही. हे निरपेक्षता जी आहे ते देव स्वीकारतात. मग तो निरपेक्ष भाव असेल, निरपेक्ष प्रार्थना असेल, निरपेक्ष विडा असेल, निरपेक्ष क्रिया असेल, जे बी निरपेक्ष आहे अहेतुक आहे तेच देव स्वीकारतात. बाकी हेतुक स्वीकारायला 81 कोटी 1.25 देवतांची देवानी फौज ठेवलेली आहे. त्याच्या योग्यतेनुसार ते घेतात. म्हणजे आत्तापर्यंतचे उपहार, आत्तापर्यंतचे विडे, आत्तापर्यंतच्या खेटा आपण जर निरपेक्ष केलेला नसेल तर त्या साऱ्या देवतेकडे गेल्या. मग आपण देवतेचे भक्त आहे का परमेश्वराचे भक्त आहे, विचार करा. सहजच विचार करा, सहजच चिंतन करा. आत्ता प्रॅक्टिकल झालं तुमच्यासमोर. 25 वर्षे 50 वर्षे आपल्याला उपदेश घेतलेला आहे, पण आपण कधीही कोणासाठी विडा व्हायला नाही. कधी काकासाहेबांचं अनुसरण लवकर काढावं, त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात, असं नुसतं मी उदाहरण देऊ राहिलो तरी ताईने लगे डोळे मोठे केले. काय सारखं तुमच्यासमोर बसले म्हणजे काय त्यांनाच का असं काय, असं काही नाही. शुभचिंतन आहे आमचं. तुमचं बी घडावं, त्यांचंही घडावं, सर्वांचं घडावं, है की नाही. त्याच्याशिवाय देव भेटणार नाही आहे. हे शुभचिंतन आहे. तुम्हाला घडलं तर मला घडणार आहे, मला घडलं तर तुम्हाला घडणार आहे. ही चिंतन करणं महत्त्वाचं आहे. म्हणून कोणतेही साधू बाबा शुभचिंतन करा. एका साधूंनी मला सांगितलं शुभ शब्द कशाला वापरायचं, चिंतन हे शुभच असतं म्हटले.
अहो म्हणता चिंतन शुभ नसतं, वाईट चिंतनही करणार आहे का? हा कमी लोक आहे का? या स्ट्रक्चरमधून आपण निघालेलोच नाही आहे, तर वाईट चिंतन करणार, याचं वाईट झालं पाहिजे, याचं वाटवं झालं पाहिजे, याचं असं झालं पाहिजे, याचं तसं झालं पाहिजे, असे विचारणारे आणि असे चिंतन करणारे कमी आहे का? मला घेऊन नाही गेली, गाडी पंक्चरच झाली पाहिजे, त्याच्यासाठी देवाला विडा ठेवणारे पण मी माणसं पाहिले. गाडी पंक्चर झाली पाहिजे, देवा हा तुला विडा. कारण आपल्या डोक्यात काय का विडा वाहिल्याशिवाय देवापर्यंत ही मेसेज जातच नाही, ही बातमी देवापर्यंत जातच नाही, इकडं तिकडंच पसरल ती. विडा ठेवला म्हणजे परफेक्ट बरोबर बातमी जाईल. म्हणजे विड्यावरती आपला इतका जोर असतो आणि तो आपला होताच. सकाळी विडा, दुपारी विडा, संध्याकाळी विडा, खायला विडा, खायच्या अगोदर विडा, खाल्यानंतर विडा. विडा हा शब्द कशाशी निगडीत आहे? पाण्याचा विडा, पानाचा विडा. आपल्याकडं परंपरा होती बघा, आता ती कमी झाली. जेवणानंतर मग आपण पाहुणे आले का मुखशुद्धी म्हणतात त्याला. कोणी सुपारी द्यायचं, पान द्यायचे, घरामध्ये पानाचा विडा ठेवला जायचा. अजूनही काही गावांमध्ये, काही शहरांमध्ये, या एरियामध्ये ती प्रथा आहे. तुम्ही 5 पक्वान्नाचं जेव घाला त्यांना, पण पानाचा विडा नाही दिला, काय माणुसकीच नाही, पानाचा विडासुद्धा नाही दिला, काय कामाचे ते 5 पक्वान्न? ते मला पचलेच नाही, तर उपयोग काय? पानाचा विडा देणं म्हणजे प्रतिष्ठेचं काम झालेलं आहे. नंतर आपण आता थोडं फॉरवर्ड झालो ना, आपण काय देतो? सोप देतो, आहे की नाही? पूर्वी काय द्यायचे लोक? पान साधं राहायचं, वयस्कर माणसं राहायचे, त्याला थोडा चुना लावायचा, आणखीन काय कात लावायची, त्याच्यात सुपारीचं खांड टाकायचं. तंबाखू खात असेल तर तंबाखू, नाही तर बस एवढंच पान द्या. ते प्रेमाचं प्रतीक होतं. आणि लीळाचरित्रामध्ये त्याचा उल्लेख येतो. उल्लेख आल्यानंतर लगेच लक्षात येतं. त्याच्यासाठी एक कथा आहे, बोधकथा. एक व्यापारी हुशार असतो, त्याला कळत नकळत रात्री जाण्याची वेळ येते. आता व्यापारी आहे, त्याच्यामुळं पैसा आहे, सोनं नाणं जे बी आहे, तो चालला जंगलातून. जंगलातून जाताना 5-10 चोरनी पकडलं त्याला. पकडल्यानंतर आता त्यांच्यामध्ये याला लुटायचं, मारायचं, जे आहे ते वेगळं करून घ्यायचं. पण तो हुशार होता. तो नाही बघा, तुम्ही 5-10 आहे, मी एकटा व्यापारी, माझ्याकडे पैसा आहे, तुम्ही घेणारच आहे, मी तुम्हाला देणारच आहे, मला काही मारू नका. आता असं ठरलंच आहे ना, आता मी तुम्हाला देणार आणि तुम्ही मला सोडणार, काय हरकत नाही, बसू गप्पा मारू. त्यांनी काढले लगेच पानाची चंद्री. पानाची चंद्री काढल्यानंतर पान तयार केलं. घ्या म्हणे पान. एकाने नाकारलं, दुसऱ्याने नाकारलं, तिसरे म्हणे घेऊ का रे मी? म्हणे घ्या. म्हणे नक्की नक्की पान खाऊ? म्हणे खा म्हणे पान. त्यांनी पान खाल्लं. त्या व्यापाऱ्यांनी त्याला पान खाऊ घातलं. आणि मग जेव्हा वेळ आली ना, तो म्हणे पहिले आता मला मारावं लागेल, मग व्यापाऱ्याच्या केसाला धक्का लागला. तुम्हाला विचारलं होतं मी यांचं पान खाऊ का? मी याचं पान खाल्लंय म्हणे. आता मात्र हा माझा दोस्त झाला, याच्या केसाला धक्का नाही लागणार. या चरित्रात म्हणजे पान देणं म्हणजे प्रेमाचं प्रतीक होतं. विडा, त्याला विडा म्हणायचे, पान विडा. आपण त्या विड्याचं कलक कुठं गेलं? नारळ आलं, 2 पानं आले. बघा आता त्याच्यात पण आहे बघा, फक्त त्याच्यात नारळ ॲड झालं आहे. त्याच्यातही लवंग आहे, वेलची आहे की नाही, सुपारी आहे, सर्व पानाचाच विडा आहे. नारळ ॲड झालं. नारळ का बरं ॲड केलं आपण? एक शुभ फळ म्हणून काहीतरी. आणि त्याच्या पाठीमागचा हेतू ॲड झाला. आपण मला काहीतरी मागायचं आहे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, तो हेतू आहे. परमेश्वराला विडा देणं म्हणजे प्रेम देणं. लोणारला जाताना झालेलं आहे, देवाच्या बाबतीत झालेलं आहे. या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे. त्याच्या पाठीमागचा भाव आपण लक्षात घेत नाही, त्याच्या पाठीमागचा हेतू, मतितार्थ, नॉलेज ह्या आपण लक्षात घेत नाही. म्हणून आपला प्रॉब्लेम आहे आपल्या जीवनामध्ये. जीव दोषदर्शिका आहे, यावरती बरंच चिंतन आपल्याला करता येईल. इतर ब्राह्मण मंडळी, इतर साधू लोक, जे अन्य लोक आहे, महादाईचा देवाकडे तक्रार करतात की देवा आम्ही भिक्षेला जातो. ते आम्हाला नावं ठेवतात, आम्हाला दोष देतात. देव म्हटलं जीव हा दोषदर्शिका आहे बाई, एवढं काय टेन्शन घेतं? ते दोषच पाहणार आहे, कारण ते दोषी आहेत. आपण आपली ड्युटी करावी, आपण आपलं कर्तव्य करावं. आजही आता तुम्ही धार्मिकता करता म्हणजे सारीच लोक तुम्हाला नावं चांगलं म्हणणारे आहे का? कोणीतरी वाईट म्हणणार आहे नाही. कसला देव, यांचं काय करायचं आहे? कसल्या आपल्यातले सुद्धा उपदेशीसुद्धा म्हणत असते की एवढा कुठं देव करायचा असतं काय? देव सारखे उठसूट देव, उठसूट देव असं करायचं असतं काय? आम्ही काय उपदेशी नाही काय? आम्ही तर परंपरेचे उपदेशी आहे. 70 वर्ष झाले, आमचे बापजादेसुद्धा उपदेशी होते. एवढं टेन्शन नसतं घ्यायचं.
असे सांगणारे तुम्हाला बी भेटतात का? तर ते तसेच आहे, त्यांचं स्ट्रक्चर तसंच आहे. म्हणून देव महादाईसाला समजावतात का बाई जीव दोषदर्शिक आहे, ते दोषच पाहणार आहे. तुम्ही काय करता आणि तुम्हाला काय गोमटं होणार, त्यांना काय कळणार आहे, त्यांना काय कळतं आहे, त्यांना काय समजते, त्याच्यामुळे तुम्ही यांच्याकडे लक्ष देऊ नका. जीव दोषदर्शिक असल्यामुळे ते दोष पाहणार आहे, ते तुम्हाला बोलणार आहे, नावं ठेवणार आहे, बदनामी करणार आहे. आपण कशासाठी करतोय आटन विजन भिक्षा भोजन, कशासाठी करतोय, ही नित्यविधी कशासाठी करतोय, याचं भान ठेवून आपण आपल्या आपल्या कामावरती लक्ष ठेवा. तुम्हाला मागच्या वेळेस ते उदाहरण यदा कधी सांगितलं असेल, कानफाट्या बिरबल बादशाची गोष्ट सांगितली असेल. काही एक व्यक्ती असते त्याचा कान फाटलेला असतो आणि त्याला सारे लोक नावं ठेवतात, कानफाट्या. तो वैतागून जातो. तो मित्राला म्हणतो मला असं वाटतं मी आत्महत्या करावी, मरून जावं म्हटलं. तर काय झालं म्हणे असं सारे लोक मला चिडतात, मी घराच्या बाहेर पडलो का मला सर्व नावं ठेवतात, मला दोष देतात, माझा दोष घेतात. हे सोपं काम आहे, तू काय कर, बिरबलाकडे जा म्हणे. त्यांच्याकडे 100% एक आयडिया राहतात आणि त्या आयडियामुळे तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, तुझी अडचण दूर होईल. कशाला सुसाईड करतो, कशाला वैतागतो, कशाला दुःख करतो. तो गेला बिरबलाकडे, बिरबलाला सांगितलं अशी अडचण आहे म्हणे. सोपं आहे, पण त्याच्या अगोदर एक काम करावं लागेल म्हणे. माझा एक मित्र आहे म्हणे, गावाच्या पलीकडं राहतो, त्याला दूध पोचवायचं आहे म्हणे. हे पातेलं दूध पूर्णपणे भर दिलं त्याच्या हातात, पण काय एकही थेंब दूध सांडलं नाही पाहिजे. दूध एक थेंब जरी सांडलं आणि माझं नुकसान झालं तर मी काही तुला मात्र आयडिया देणार नाही, काही औषध देणार नाही. जीव स्वार्थी असतो. ते दूध पोचवायचं आहे, एक थेंब सांडवायचं नाही म्हणून. आणि जाताना या मार्केटमधूनच जायचं, या रस्त्यातूनच जायचं. तू म्हणशील इकडून जाऊन तिकडून जाऊ, असं नाही, गर्दीच्या ठिकाणी येऊन जावं लागेल. तो गेला, मित्राला दूध दिलं, पोचवला. आता त्या मित्राला कशाला दूध दिलं पाठवलं, पण काहीतरी असं म्हणशील यांची आयडिया, जाऊ द्या काय करा. त्याने दूध ओतून घेतलं आणि ते पातेलं परत त्याच्याकडे दिलं. म्हणजे पातेलं दिलं, आता त्याच रस्त्याने परत यायचं म्हटलं. आणि आला का मग तुला औषध देऊन टाकू. जीव स्वार्थी, त्याला फायदा होणार आहे, ते काम केल्याशिवाय पर्याय नाही, दिल्याशिवाय काही देतं का, ही फी आहे असं समजायचं. म्हणून तो गेला आणि परत आला म्हणे मग एक थेंब सांडलं नाही. तुमच्या मित्राला विचारून घ्या, पूर्ण दूध ते जे तुम्ही काम दिलेलं ते मी इमानी इतबारी व्यवस्थित पाळलेलं आहे म्हणे. आता सांग म्हणे बाळा, जाताना तुला किती लोकांनी चिडवलं. तो विचार करायला लागला. तो म्हणे जाताना मला कोणीच चिडवलं नाही, कोणीच चिडवलं नाही. येताना साऱ्या मार्केटमधले साऱ्या लोकांनी मला चिडवलं. असं का झालं? त्या दूध एक थेंबही न सांडवण्यासाठी त्यांनी त्या दुधाकडे इतकं लक्ष दिलं, इतकं एकाग्र झाला का लोकांच्या बोलण्याकडे त्याचं लक्षच नव्हतं. म्हणून त्याला एकही गोष्ट कोणाचंच काहीच ऐकायला आलं नाही ना. आपण परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने जात असताना आपण परमेश्वराच्या ध्येयाकडे इतकं एकाग्र व्हायचं की कोणाचे आपल्याला दोषे दिसले नाही पाहिजे, कोण काय आपल्याला म्हणतंय त्याच्याकडे पाहिलं नाही पाहिजे, आपण काय करू शकतोय याचा विचार नाही केला पाहिजे. देव मिळवायचा हाच माइंडसेट करून काय अडचणी येतील, काय प्रॉब्लेम्स येतील याचा विचार न करता चालायला एकदा सुरुवात करायची. एकदा का चालायला सुरुवात केली, प्रयत्न करी दैवाचे साह्य, आपोआपच परमेश्वराचं साह्य होईल आणि आपण पुढं सरकू. जीव दोषदर्शिक आहे यावरती आपण चिंतन करत आहोत. पोरजीव आपले मात्रागमन न देखे, परी पुढीलाचे वेश्यागमन देखे. परमेश्वराने सांगितले ही वृत्ती आहे म्हटले. महादाईसाला देवाने समजावण्यासाठी जीव दोषदर्शिक आहे म्हटले, मात्रागमन पाहत नाही. तो काय करतात त्यांना त्याच्यातून काय भेटणार आहे? ते गांजा ओढतील, आणखीन दारू पितील, व्यसन करतील, त्यांच्या मजबुरीचा त्यांच्या अज्ञानाचा फायदा उचलून लोकांना लुबाडतील, अनैतिक कामं करतील, साधूच्या कपड्यात असतानासुद्धा. मात्र ते काय करतात याच्याकडे त्यांचं लक्ष जाणार नाही, दुसरे काय करतात त्याच्याकडेच लक्ष आहे. कारण मात्रागमन न देखे पुढीलाचे वेश्यागमन. आपल्या आईवडिलांना आपण त्रास देतो आहे, त्यांना सांभाळत नाही, याच्याकडे आपलं लक्ष नसतं. परंतु तो कसा नालायक आहे, तो कसा थर्ड क्लास येते, शेजारच्याशी कसा भांडण करतो, छोट्या छोट्या गोष्टीवर कसा वाद घालतो, याचं लक्ष राहतं. अरे पण तू किती मोठा दोषी आहे हे आपल्याला कधीच लक्षात येत नाही. आपण कर्तव्याच्या बाजूने कुटुंबाचा विचार करत नाही, परमेश्वराच्या भक्तीच्या अनुषंगाने बोधाचा विचार करत नाही, ज्ञानाचा विचार करत नाही, आचाराचा विचार करत नाही, आपण आपल्यातली असलेली कमतरतेचा विचार करत नाही. परंतु तो काय करतो? तो सत्संगाला येत नाही, अभ्यासही करत नाही, वाचनही करत नाही, तो नुसता नावाला उपदेशी मिश्र भक्ती करतो, हे करतो ते करतो. पण आपण काय करतो, आपण काय करायला पाहिजे याची आपल्याला जाणीवच नसते. का? तर जीव दोषी आहे, जीव स्वार्थी आहे, दोषी आहे, वंचकत्व आहे, अजून ते पुढे येणारच आहे. परंतु तो दोषी असल्यामुळं तो दोषदर्शिका पण आहे.
मात्रागमन न देखे पण पुढल्याचे वेश्यागमन पाहतो. तो किती नालायक आहे हे आपल्याला बघतं, परंतु आपण काय करतोय हे आपल्याला कधी दिसत नाही. म्हणून पुढल्याचे आपण दोष पाहणं हा अधर्म आहे, हा धर्म नाही. जीव देवता सापेक्ष आहे म्हटले. जीव आणि देवता या सापेक्ष अपेक्षा करणारे आहे म्हटले. त्याच्यामुळं आपण जीव देवता सापेक्ष असल्यामुळे अपेक्षेव्यतिरिक्त ती देवताही कार्य करत नाही आणि जीवही कार्य करत नाही. आपण अपेक्षा करतो दुसऱ्याकडून, मात्र कोणीतरी आपल्याकडूनही अपेक्षा करते याचा विचारसुद्धा आपण करत नाही. तर अपेक्षा दुसऱ्यापासून अपेक्षा करण्याव्यतिरिक्त जगू शकत नाही. त्यांनी मला मोठेपणा द्यावा, त्यांनी मला आवजावं घालावं, त्यांनी मला मान द्यावा, त्यांनी मला मोठं म्हणावं, पण मी मात्र त्याला म्हणणार नाही. ते चालत नाही. पेरलं तर उगवतं. माझे जे स्वप्न आहे, माझे जे विचार आहे तेच त्याचे पण स्वप्न आहे. मला जे वाटतंय ते त्याला वाटतंय असं जर विचार केला आणि एकामेकाचा आदर करायला शिकलो तर जीवनामध्ये कधी आपल्या भांडणही नाही आणि समाजामध्ये कधी कोणाचं भांडण पण होणार नाही. पण आपण काय आत्मकेंद्रित झालेलो आहे. माझं माझं मला मला ही प्रवृत्ती आपली निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळं आपण दुसऱ्याचा विचार करत नाही आणि म्हणून जीव आणि देवता या एका सूत्रात देवाने बांधलेले आहे. जीव आणि देवता या सापेक्ष म्हणजे अपेक्षा करणारे. देवतासुद्धा अपेक्षा करणारे. निरपेक्षता आहे का त्याच्यामध्ये? तुम्ही जेवढं पुण्य केलं, जेवढं भक्ती केली तेवढी ते देतात का? तेवढीसुद्धा ते देत नाही का? तुमच्या कर्मात असेल तर ते देणार आहे. कर्मवश हे सकळ आहे. ते स्वतःहून काही देऊ शकत नाही. त्यांच्याकडे अनार्जित काहीच नसतं. जे तुम्ही अर्जन केलेलं आहे, जे अर्जन केलेलं तेच ते तुम्हाला देतात. आणि देतानासुद्धा सुख जर असेल ते अर्धवटच देतात. त्याच्यासाठी शास्त्रकारांनी काय उदाहरण दिलेलं आहे? गाय जशी पाना चोरते ना, आता आपल्याकडं गाय नाही आहे, शेती नाही आहे, पण दूधही पण कधी काढलेलं नाही. जर आपण गाईचं दूध काढत असेल ना, तर ती गाय ना पाना चोरते. म्हणजे काय, आपल्याला वाटतं दूध संपलं, पण ते संपलेलं नसतं. दूध संपलं असं म्हणून आपण दूध काढणं बंद करतो आणि त्या बछड्याला सोडलं का मग ती बरोबर परत ते चोरलेलं दूध ते आपल्या बाळाला पाजत असते. तशी ती देवता आहे. सुखाच्या वेळेस पाना चोरते म्हणजे हात आखडता घेते आणि दुःखाच्या वेळेस मात्र पूर्ण तीव्रतेने भोगवत असते. देवता जीव सापेक्ष आहे. यांनी मला मदत केली, यांनी मला चांगलं म्हटलं, यांनी मला आवजावं घातलं, यांनी माझा आदर केला तर मी त्याचा करेल, अन्यथा नाही. तो करो का न करो, तुमचा स्वभाव काय आहे, तुमचा धर्म काय आहे, तुमचा समज किती आहे, तुम्हाला कळतं किती आहे, तुम्ही करा ना. तो करेल त्याची कड, तुम्ही तुमची कड करा. तुमची कड जर केली तर तो कधीतरी त्या कडावर येईल आणि त्याला निमित्त जर तुम्ही झाले, तो वाईटच विचार करतोय, वाईटच चिंतन करतोय. त्याचा स्वभावच तसा आहे, त्याची प्रकृती तशी, त्याची प्रवृत्ती तशी आहे. परंतु तुमच्या चांगुलपणामुळं त्याच्यामध्ये जर बदल झाला आणि तो चांगुलपणावर आला तर किती मोठं गोमट आहे. पण आपण काय विचार करतो, नाही त्यांनी केलं तर मी करेल, तो बोलला तर मी बोलेल. युगो. मार्केटमध्ये जा आणि माझा युगो विकायचा आहे म्हणा, 1 रुपयाला कोणी घेणार नाही. युगोला काही किंमत नाही आहे, परंतु प्रत्येकाकडं तो युगो असतो. जर झालंच भांड्याला भांडं लागलं तर मी बोलणार नाही, त्या म्हणतात मी बोलणार नाही. 2 दिवस कट्टी, 4 दिवस कट्टी. पोरं म्हणतात हे कायमची कट्टी असली तर बरं आहे किटकिट होण्यापेक्षा. शांत आहे घर, शांत राहतं, काही वाद होत नाही. पण युगो किती आहे, आयुष्यभर राहायची शपथ घेतली आणि त्याच्याशिवाय नाविलाच आहे, राहावंच लागणार आहे. घर एकच, असं पाणी इकडं तोंड करून इकडं द्यायचं. कट्टी आहे ना. किती युगो आहे. कमीपणा घ्यायला कोणी तयार नाही. हा युगो काही कामाचा नाही. हा युगो म्हणजे अन्यथा ज्ञान आहे, काही कामाचं नाही. कट्टी आपल्यासाठी नाही, कट्टी लहान मुलांसाठी असतील. लहान मुलं बी किती, 4थी 5वी निरागस, ते आत्ता कट्टी घेतील लगे बोली घेतील. ते असे करतात, कट्टी का बोली, तर बोली 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 ठीक आहे. त्यांच्यामध्ये मध्यस्थी लागत नाही, काही समजावायला लागत नाही. किती निरागस असतात, आहे की नाही. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बघितलेलं असेल, कट्टी म्हणजे ही आणि बट्टी म्हणजे ही, आहे की नाही. मग ते बी म्हटले कट्टी घ्यायची आहे, मग कट्टी का बट्टी म्हणते, कट्टीवर कट्टी तर कट्टी, चल जाऊ दे. मग परत 2 तासानंतर खेळायची, अरे आपल्याला कोणीच मित्र नाही, हाच आहे, त्याच्यातही कट्टी आहे. मग हा स्वतःहूनच जातो, कट्टी का बट्टी, तो म्हणतो बट्टी. मग थुका लावून बट्टी का कोरडीत बट्टी, हे बी असतं. थुका लावून बट्टी म्हणजे गप्पा टप्पा सारं विसरून जायचं, आणि कोरडी तर फक्त खेळण्यापुरतंच असतं. तशी घरामध्ये आपण कट्टी का बट्टी, ओली का कोरडी, जेवणापुरतंच आहे का, नुसतं पाहुणे आले नको त्यांना दिसायला आमच्यामध्ये भांडण झालंय
तेवढ्या पुरतीच आहे का? मग ते म्हणते हो जाऊ द्या ना, झाकली मुठ 1.25 लाखाची, पाहुणे आले ना आता, ठीक आहे पाहुणे आले, पण पाहुणे गेल्यानंतर मात्र मागचाच नियम पुढं कंटिन्यू. हा युगो काही कामाचा नाही. हा युगो मार्केटमध्ये चालत नाही, त्याला काही किंमत नाही, त्याला कोणी विकत पण घेत नाही. म्हणून आपण मस्त राहायचं, चांगलं राहायचं, व्यवस्थित राहायचं. देव भेटला, देव कळाला, ह्या बाजूने आपण विचार करायचा आहे. जीव आणि देवता सापेक्ष सापेक्ष. तुम्ही केलं तर आम्ही करणार, तुम्ही बोलले तर आम्ही बोलणार, तुम्ही आदर दिला तर आम्ही करणार. हा आपला तत्त्व नाही, आपला सिद्धांत नाही. परमेश्वराच्या परमार्गाचा सिद्धांत काय आहे? परमेश्वराने श्रीमुखी सांगितलेला निमित्त मानिजे. प्रत्येकजण प्रत्येकाला निमित्त आहे आणि मानायला सांगितलं म्हणजे आदर करायला लावले. आपण आदर करणं हा धर्म आहे, तो करो का न करो हा त्याचा धर्म आहे. आपण बोलणं हा आपला धर्म आहे, तो बोलो का न बोलो. आपण चांगला विचार करणं हा आपला धर्म आहे, तो करो का न करो. ही खिलाडी वृत्ती परमेश्वराला अपेक्षित आहे आणि ती अपेक्षा परमेश्वराने आपल्याला बदलाच्या माध्यमातून करून घ्यायला लावलेली आहे. यावरती कितीही चिंतन केलं तरी आपण कमीच आहे, परंतु परत पुन्हा एक एक दोष घेत आपण पुढं प्रवास करू. नुसता समजून नाही घ्यायचा, तर तो दोष आपल्यातून काढून टाकायचा आहे. साऱ्या कट्ट्या आता बट्ट्या घ्या आणि त्या बट्ट्या ओल्याच्या घ्या, म्हणजे कायमचं संपवा एकदाचं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.